गोंदिया शहरात सध्या दूषित पाणी पुरवठा होतोय। याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मटका फोडो आंदोलन केलं। याशिवाय लोडशेडिंग आणि वीज दर वाढीच्या विरोधात वीज वितरण विभागाला देखील निवेदन सादर करण्यात आलं। गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे जवळपास 30,000 कुटुंबियांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र गोंदिया शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। यामुळे गढूळ पाणी पुरवठा होतोय। अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं लवकरात लवकर ही जलवाहिनी दुरुस्त करून स्वच्छ पाणी द्यावं, यासाठी मटका फोडो आंदोलन करण्यात आलं। बाईट तर दुसरीकडे गोंदिया शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे लोकांना विजेचा वापर कमी असताना देखील वाढीव वीज बिल पाठवलं जात आहे। सोबतच उन्हाचे दिवस असताना लोड शेडिंग होत असल्यामुळे हे लोड शेडिंग बंद करावं अशी मागणी करत निवेदन सादर करण्यात आलं। बाईट पंकज तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तरी पण बिल जास्त येऊन राहिला आहे, तर 8,500 झाला, मी बिल नाही पटवली कारण का पाणी येऊनच नाही राहिला। म्हणून काय मागणी आहे तुमची? पाणी आल्या पाहिजे चांगला, आणि 2 गुंडी 1 गुंडी पाणी मिळते, चांगला मिळल्या पाहिजे, 2 टाइम नळ आल्या पाहिजे। केव्हापासून पाणी येत नाही तुम्हाला? ते तर झाले आता 5-7 महिने का जास्तच झाले असते। ही सगळ्यांची जबाबदारी आहे। जर तुमच्या कामामुळे ते पाईपलाईन सुटल्या तर त्यांनी ते दुरुस्त करायला हवं। त्यांच्या आपण कारवाई आतापर्यंत केली नाही, आणि मला वाटतं ती आपली ऑथॉरिटी पण नाही त्यांच्यावर कारवाई नोटीस करण्याची। पाठवली आपण? आम्ही त्यांना पत्र लिहिलंय की तुम्ही हे तुमच्यामुळे असं होत आहे आणि तुम्ही ते वेळच्या वेळेवर रिपेअर करा। तर आमची माग आहे की बिल कमी करावं। आमच्या महाराष्ट्रामध्ये बिलाचा खूप मोठा म्हणजे परेशानी आहे, खूप बिल येत आहे। MP मध्ये जिकडे तिकडे पहा तर खूप कमी बिल आहे ना, आमचे महाराष्ट्रामध्ये खूप बिल म्हणजे जास्त येत आहे। आणि ज्यापर्यंत पाणी मिळणार त्यापर्यंत आम्ही पाणी टँकर पाठवू, पण पाणी टँकरला जास्त पाणी जमिनीत फालतूमध्ये वेस्ट होतात। त्यासाठी आम्ही मॅडमच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणणार की मॅडम ते टँकर पाठवतो बरोबर आहे, पण पाणी नळामध्ये आला पाहिजे।